श्रीमंत होण्यासाठी खरंच खूप मोठा पगार लागतो का? विचार करा की पगार तेवढाच ठेवूनही श्रीमंत होता आलं तर? हे शक्य आहे, कारण याचा संबंध पगारापेक्षा जास्त आपल्या आर्थिक सवयींशी आहे. चला, आज आपण आर्थिक स्वातंत्र्याचा एक असा सोपा मार्ग पाहणार आहोत, जो कोणीही वापरू शकतं. चला एका धक्कादायक आकड्याने सुरुवात करूया. 78% तब्बल 78% लोक महिन्याच्या पगारावर जगतात. म्हणजे काय, तर एका पगारातून दुसऱ्या पगारापर्यंत जेमतेम खर्च भागवतात. ही गोष्ट बऱ्याच जणांना आपलीशी वाटेल नाही का? पण चांगली बातमी ही आहे की आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हे पगारावर नाही, तर त्या पैशाचं आपण काय करतो ह्यावर अवलंबून असतं. पण हीच परिस्थिती कायम ठेवायची आहे का? अजिबात नाही. चला तर मग ही कहाणी कशी बदलायची तेच पाहूया. तर मग ह्या प्रवासात आपण 5 महत्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला, विचारांपासून सुरुवात. दुसरा, पैशाचं योग्य नियोजन कसं करायचं. तिसरा, उत्पन्न कसं वाढवायचं. चौथा, पैसा कामाला कसा लावायचा. आणि शेवटी ह्या सगळ्याला एकत्र आणून एक पक्का कृती आराखडा कसा तयार करायचा. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागापासून, विचारांपासून. बदलाची सुरुवात. कारण खरं सांगायचं तर संपत्तीचा पाया पैसा नाही, तर आपली मानसिकता आहे. इथे ना 2 विचारसरणीतला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एकीकडे नोकरदार व्यक्ती आहे जी आपला वेळ देऊन पैसे कमावते. म्हणजे 8 तास काम, 8 तासांचा पगार. पण दुसरीकडे उद्योजक अशी सिस्टम तयार करतो, जिथे पैसा स्वतः त्याच्यासाठी काम करतो. वेळेचं बंधन राहत नाही. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन. यातही 2 प्रकार आहेत. एक आहे कमतरतेची मानसिकता, जिला वाटतं की संपत्ती मर्यादित आहे, म्हणजेच एकाला मिळालं की दुसऱ्याचं नुकसान होणारच. आणि दुसरी आहे विपुलतेची मानसिकता. हिला विश्वास आहे की संपत्ती निर्माण करता येते, नवीन संधी नेहमीच उपलब्ध असतात. आता एक अगदी सोपी पण खूप महत्वाची गोष्ट समजून घेऊया. मालमत्ता म्हणजे ॲसेट आणि दायित्व म्हणजे लायबिलिटी. मालमत्ता म्हणजे अशी गोष्ट जी आपल्या खिशात पैसे टाकते, जसं की भाड्याने दिलेलं घर. आणि दायित्व ते आपल्या खिशातून पैसे बाहेर काढतं, जसं की गाडीचं कर्ज. श्रीमंत लोक नेहमी आधी मालमत्ता बनवण्यावर लक्ष देतात आणि म्हणूनच त्यांची संपत्ती वाढतच जाते. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. पैशाचं नियोजन. हा आपल्या संपत्तीचा पाया आहे. आणि पायात जर डळमळीत असेल, तर त्यावर मोठी इमारत कशी उभी राहणार, बरोबर ना? पैशाच्या नियोजनासाठी एक एकदम सोपा आणि जबरदस्त नियम आहे 50-30-20. म्हणजे काय, तर पगारातून टॅक्स गेल्यावर जे पैसे उरतात त्यातले 50% गरजांवर, 30% इच्छांवर खर्च करा आणि सगळ्यात महत्त्वाचं 20% थेट बचत आणि गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवा. हा नियम आर्थिक शिस्त लावण्यासाठी खूपच प्रभावी आहे. याला आपण म्हणू शकतो आपली फायनान्शियल इन्शुरन्स किंवा एक सुरक्षा कवच, आपला आपत्कालीन निधी. म्हणजे अचानक काही अडचण आली तर 3 ते 6 महिन्यांचा खर्च भागेल एवढे पैसे तयार ठेवणं. ही फक्त बचत नाही, तर भविष्यात मोठे निर्णय घेण्यासाठीचं स्वातंत्र्य आहे. आता येतो तिसरा भाग, उत्पन्न वाढवणं. एक गोष्ट लक्षात घ्या, खर्च किती कमी केला तरी त्याला एक मर्यादा आहे, पण उत्पन्न वाढवायला त्याला काही मर्यादा नाही. मग उत्पन्न वाढवायचं कसं? अहो, बरेच मार्ग आहेत. सध्याच्या नोकरीत पगारासाठी बोलणी करता येते. कोडिंग किंवा डिजिटल मार्केटिंग सारखी नवीन कौशल्य शिकून स्वतःची किंमत वाढवता येते. किंवा एखादा जोडधंदा सुरू करता येतो. शक्यता खरंच अमर्याद आहेत. आणि आता चौथा भाग, हा तर खरा गेम चेंजर आहे, गुंतवणूक. म्हणजेच पैशाला कामाला लावणं. लक्षात ठेवा, बचत फक्त संपत्ती टिकवते, पण गुंतवणूक ती अनेक पटींनी वाढवते. असे म्हणतात की अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते, चक्रवाढ व्याज हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. याचा सोपा अर्थ आहे व्याजावर व्याज मिळवणं. ही एक अशी जादू आहे जी वेळेसोबत आपल्या छोट्या गुंतवणुकीला खूप मोठं बनवते. मग गुंतवणुकीची सुरुवात कुठून करायची? अजिबात घाबरू नका. एक अगदी सोपा मार्ग आहे, कमी खर्चाचे इंडेक्स फंड्स. सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच गुंतवणुकीत देशातल्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आपला छोटासा हिस्सा तयार होतो. त्यामुळे जोखीम आपोआप विभागली जाते. आणि अजून एक भारी पद्धत आहे डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग. यात काय करायचं, तर एक ठराविक रक्कम दर महिन्याला बाजारातील चढ उतारांची चिंता न करता गुंतवत राहायची. यामुळे भावना बाजूला राहतात आणि दीर्घकाळात फायदा होतो.
आणि आता आपण आलोय शेवटच्या 5व्या भागाकडे, आपला स्वतःचा कृती आराखडा. चला, आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याला कृतीत आणण्याची वेळ आलीये. आपण या संपूर्ण प्रवासाला 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागू शकतो. पहिला टप्पा सुरक्षा, म्हणजे पहिले 6 महिने. यात आपत्कालीन निधी तयार करणे आणि जास्त व्याजाची कर्ज फेडणे. दुसरा टप्पा वाढ, म्हणजे 6 ते 18 महिने. यात उत्पन्न वाढवणे आणि रिटायरमेंटसाठी गुंतवणूक सुरू करणे. आणि तिसरा टप्पा स्वातंत्र्य, जो 2 वर्षानंतर सुरू होतो. यात व्यवसाय वाढवणे किंवा उत्पन्नाचे अनेक मार्ग तयार करणे. बघा, किती सोपं वाटतंय. हे सगळं ऐकल्यावर एकच प्रश्न मनात येतो. आपल्या या श्रीमंतीच्या प्रवासाचा पहिला दिवस तो कोणता असणार आहे? आजचा की उद्याचा? निर्णय आत्ता घ्यायचा आहे.